सर्व उत्तुंग ग्रामस्थ माझे सर्व तिन्ही विद्यालयातील माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सर्व प्राथमिक विभागातील शिक्षक बंधू भगिनी यांचं मनापासून प्रथमतः स्वागत करतो। कारण रात्रीची वेळ आहे तरी माझ्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व उपस्थित झाला, तुम्हाला त्यावेळी धन्यवाद थोडेच आहे। 23 वर्षाच्या सेवेनंतर मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे। माझ्या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वर्गीय आईवडील, माझे 3 भाऊ, 3 बहिणी, त्याच पद्धतीने 2 चुलत भाऊ, शंकर महाराज पानसरे, ब्रह्मदेव पानसरे यांच्या छायाचित्राखाली माझे संस्कार घडले, त्यामुळे मी त्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो। त्याच पद्धतीने हे जे संस्कार आहे ते नाही म्हटलं तरी आपल्या वस्तुत्वाचे पानसरवाडीमधून मिळत असतात, ते लहानपणी माझ्यावरती घडले, त्यामुळे ही सर्व प्रक्रिया मी सहजपणे पार पाडू शकलो। माझं प्राथमिक शिक्षण पानसरेवाडी या प्राथमिक शाळेमध्ये झालं। आम्हाला शिकवायला नारायण पिताजी तांबेकर होते, आजही ते आहे, व्यवस्थित आहे। माध्यमिक शिक्षण चैतन्य विद्यालय आणि शेवटचे 2 वर्ग गाडगे महाराज विद्यालयामध्ये झालं। कॉलेजचे शिक्षण AWC कॉलेज मोरपूर या ठिकाणी झालं। आदरणीय ठाकरे सर त्या काळात आम्हाला शिकवायला असायचे। BSc पूर्ण झालं आणि जवळजवळ जुलैमध्ये आमचे दादा किसन महाराज आणि निवृत्ती दादा दोघेजण म्हणजे बास होता, शेतीचं काम बंद कर, तुला BEdला घेऊन जातो। आणि जुलै एंडिंगला तर दोघांनी मुंबईला मध्ये ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन झालं, BEd कंप्लीट झालं आणि ओतूरला आल्यानंतर मी आळंदी पटकनला जाऊन आलो। माझ्या पानसरवाडी ग्रामस्थांसह पेरणी झालेली असल्यामुळं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सकाळी माझे वडील म्हणजे तुला वसंतरावनी बोलवलेलं आहे, त्या ठिकाणी गेलो। ते म्हणले माधवरावांची गाठ घ्या, काकासाहेब तांबेची गाठ घ्या, गोविंदराव तांबे त्यांची गाठ घ्या आणि सर्व शेवटी अनेक तांबे यांची गाठ घ्या आणि नंतर माझ्याकडे या, असं जून एंडिंगला हे नियोजन झालं। नंतर त्यांची कार्यकारिणीची मीटिंग वगैरे झाली असेल आणि 8/7/1991 पासून मला शाळेमध्ये लेखी आदेशाने जॉईन होण्यास सांगितलं आणि तेव्हापासून 33 वर्षांनी पहिला 7-8 वर्ष चैतन्य विद्यालयामध्ये होतो, नंतर सरस्वती विद्यालय उदापूरमध्ये 17-18 वर्ष सेवा झाली। त्या ठिकाणचा अनुभव तर खूप आवडच आहे। आदरणीय थोरात सर, डमडेरे सर, शिवाजी आसवार सर, शिंदे पिचे सर, स्वर्गीय गोरक्षनाथ थापाळे सर, असे सर्व मोठमोठाली माणसं असायची। शाळा आज चालू झाली, 15 जूनला चालू झाली का 16 जूनला त्या ठिकाणी लगेच जागांचं वाटप व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी जादा तास त्या ठिकाणी डमडे सर बरोबर जर 10 ते 11 चालू व्हायचे, तर ते असंच पहिला नियम असायचा, सराव परीक्षा सुरू होईपर्यंत ते चालू राहिले पाहिजे, असं सर बरोबर आहे। आणि त्या पद्धतीने नियोजन केलं जायचं, परंतु 150 मार्कांचं गणित असायचं आणि 100 मार्काची इंग्रजी असायचे। तर संजू काका आणि थोरात सर आमच्याशी भांडणं करायचे, तुम्ही गणितवाले मोठी सांगायला घ्या, आम्हाला 3 दिवस पाहिजे यावर्षी, पुढच्या वर्षी तुम्ही 3 दिवस घ्या। म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस गणितासाठी, शुक्रवार, शनिवार इंग्रजीसाठी, असं आम्ही म्हणायचं की आमचं कधीच बंद मान्य करत नव्हतं। दरवर्षी
सराउंडिंग चेंज केलं जायचं, कारण हे त्यावेळेस दोघे पण इंग्रजी थमके शिक्षक त्या ठिकाणी होते आणि नंतर प्रमोशन गेल्यानंतर असं आले त्यांनी ती पालन त्या ठिकाणी लावून झालं. म्हणजे उदयपूरचा जो अनुभव आहे, जे गावकरी आहे, विद्यार्थी आहे, ते जसे मला खूप मनापासून भावले. मी त्यांनाही पण निमंत्रित केलेलं होतं, पण किती ग्रामस्थांना विद्यार्थी आले. त्यात एक विद्यार्थिनी अंकिता आलेली आहे. मगाशी म्हटले सर पहिला सत्कार करतो, मला जायचं आहे. तर म्हणजे मला थांब, नंतर तो सत्कार आपण करूया. नंतर 2017 साली प्रमोशनद्वारे माझी चैतन्य विद्यालयात बदली झाली, 1 वर्ष पर्यवेक्षक म्हणून आणि दुसऱ्या वर्षी लगेच मुख्याध्यापक म्हणून 6 वर्षाचा कालावधी मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी गेला. पहिले 2 वर्ष 20 पर्यंत चांगले गेले आणि 20 मध्ये जो करोना आला त्यामुळे 10वीची परीक्षा मात्र थांबावी लागली. 5वी ते 9वीची परीक्षा झाली नाही. दुसऱ्या वर्षी शैक्षणिक सत्र सुरू होईना, ऑनलाईन आदेश आला. मी शाळेमध्ये शिक्षक घरून ऑनलाईन, परंतु आता जसे ग्रुप आहे विद्यार्थ्यांचे जसे ग्रुप नसायचे. प्रत्येक वर्गशिक्षकाची जबाबदारी सोपवली, त्यांनी आपापल्या वर्गाचे ग्रुप तयार केले आणि ऑनलाईन शिक्षण चालू झालं. काही शिक्षक घरून क्लास घ्यायचे, रेंज नसायची. 3 जर ऑनलाईन क्लास घेतले तर मोबाईलचा डाटा संपून जायचा. वेगवेगळी कारणं शेवटी मग आदरणीय अध्यक्ष आदेशांना विनंती केली, शेठ शाळा चालू केली पाहिजे. कारण म्हणजे काय होतं, सर्व कुठे शाळा चालू करायची. शासनाचा आदेश आला तर समिती गठीत करा. समिती गठीत केली गेली आणि पालकांच्या मीटिंग घेऊन 9वी 8वी असे टप्प्याटप्प्याने वर्ग चालू केले. परंतु तेव्हा जे मोबाईलचं ऑनलाईन शिक्षण झालं त्याचा दुष्परिणाम आजही मुलांवरती दिसून येतो. मुलं अजूनही त्या मोबाईलवरून बाहेर पडत नाही. हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांचे पाल्य 10वीपर्यंत आहे, घरी आले तर पालकांनी तुझा हात घालला, मोबाईल काढून घेतला. पालक जर कडक असतील तर आईचे लगेच मोबाईल असेल उचलला, पहिला मोबाईल पाहत असतात. पालक मीटिंग घेतली, पालक पहिले म्हणतात का मोबाईलवर अजिबात अभ्यास देऊ नका. परंतु सवय लागलेली तर सांगणारा काळच चाललेला आहे, तर थोड्याफार प्रमाणात द्यावा. मोबाईलचा कालावधी म्हणजे करोनाचा कालावधी संपला आणि पुन्हा रेग्युलर शाळा चालू झाली. परंतु अजूनही त्या 5वी 6वीच्या पिढ्या तशी नवीन आलेल्या आहेत. अजूनही त्यांचा जो अभ्यासाचा पाया कच्चा राहिलेला आहे, त्याच्या आजही त्या ठिकाणी आम्हाला जाणीव होते. परंतु त्याला पर्याय नसतो आणि सहजपणे विचारलं जातं संस्थेकडून किती विद्यार्थी 10वीला बसवले, आपण सांगितलं 300 बसवले, किती टक्के निकाल लागले, सहजपणे बोलून जायचं. संस्थेमध्ये मीटिंगमध्ये 10वी विषय 10-15 विद्यार्थी कसे असे कसं काय म्हणतात. 5पासून तुमच्याच ताब्यात विद्यार्थी आहे, 40 माणसं तुमच्या म्हणजे ताफ्यामध्ये आहे, तुम्ही तयारी काय करून घेत नाही. तरी काही झालं तरी त्यांना थोडंसं समजून सांगायला त्यांचा पाया कच्चाच आहे, त्यामुळे पर्याय नाही. असं काही ना काही कारण सांगू, परंतु निश्चितपणे अभिमानाने सांगेल 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 97% वरतीच नेहमी शाळेचा 10वीचा निकाल लागला. कारण त्या 10वीच्या निकालावरती शाळेचं मूल्यमापन होत असतं, मोजमाप होत असतं. नेहमी आपली शाळा तालुक्यामध्ये पहिली दुसरी या क्रमांकाने मूल्यमापनामध्ये असते. प्रत्येक बाबीमध्ये संस्थेचा खूप मोठा मार्गदर्शनासाठी मुलाचा वाटा असतो. चांगलं काम केलं तर ते पाठीवर धापे द्यायला कसरत नाही, मागे पुढे पाहत नाही. परंतु चूक झाली तर मीटिंगमध्ये मुख्याध्यापकांना चांगल्या प्रकारे झापल्याशिवाय सुद्धा राहत नाही. त्यांनी झापलं की दुसऱ्या दिवशी स्टाफ मीटिंग घ्यावी लागते आणि ते पुढे नियोजन क्लिअर करावं लागतं. तेव्हा ती शाळा व्यवस्थित चालू शकते. मला वाटतं आणि बोलणाऱ्या सर्व शिक्षकांना संस्थेने जसं म्हटलेलं आहे
तर तुमच्या काळात शाळा चांगली चालली असं म्हटल्यामुळं माझं हृदय थोडं भरून येतं की संस्थेचा आता सर्वांचा हृदय राहील. सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही एवढ्या रात्रीच्या या कार्यक्रमासाठी आला, तुमचा निर्णय आहे. आता या ठिकाणी अन्नप्रसाद मी बनवलेला आहे, त्या अन्नप्रसादाचं सर्वांनी सेवन करावं आणि मगच आपापल्या घरी जावं. पानसवाडी गणपती थोड्या वेळा गावात पुन्हा एकदा विनंती करतो की वाघाचं थोडं आपल्याला प्रमाण आहे, बाबांना जपून जा, काळजी घ्या स्वतःची. एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी माझं संपवतो. धन्यवाद. जय जय महाराज.